नमस्कार. घरगुती स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज श्रीरामाचा खूप मोठा उत्सव अयोध्येमध्ये साजरा केला जातोय. तेव्हा आज श्रीरामाचं नाव घेऊन आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. जय श्रीराम. तर आज आपण रेसिपी बघत आहोत वडापावची. हा आपण रेग्युलर जो वडापाव करतो त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा वडापाव आहे. तर चला वळूयात आपल्या रेसिपीकडे. तर यासाठी आपल्याला पहिल्यांदा बेसन लागणार आहे. सो आपण 3 चमचे बेसन घेऊन हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याची थोडी स्लरी करून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी इथे 3 चमचे बेसन घेत आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला तिखट घालायचं आहे. अर्धा टेबलस्पून तिखट मी ॲड करते आणि थोडीशी हळद मी ॲड करते. त्याच्यानंतर मी इथे ओवा घेतलेला आहे. 1 टेबलस्पून ओवा चांगला हातावर क्रश करून मी याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि चवीपुरतं मीठ घालून आपण हे जे सुकं पीठ आहे ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सुके जिन्नस एकमेकांमध्ये मिक्स झाल्यानंतर याच्यात थोडं थोडं पाणी घालून ह्याची आपल्याला स्लरी करून घ्यायची आहे. थोडीशी घट्टसर हवी आहे आपल्याला, एकदम पातळ अशी स्लरी नको आहे. तर तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी इथे बघू शकता. आपल्याला या प्रमाणामध्ये ही स्लरी पाहिजे आहे. सो मी अशी करून घेतलेली आहे. आता आपण त्याच्या आतमध्ये जे सारण भरणार आहोत बटाट्याचं, तर त्याचं मिक्सचर आपण रेडी करूया. इथे मी 3 बटाटे घेतलेले आहेत. हे उकडलेले बटाटे आहेत. सो हे उकडलेले बटाटे छान सोलून घ्यायचे आहेत आणि कढईमध्ये आपण ह्याची भाजी करायची आहे. अगदी नेहमीप्रमाणे 2 चमचे तेलामध्ये मी मोहरी टाकलेली आहे 1 टेबलस्पून आणि त्याच्यानंतर 1 हिरवी मिरची छान बारीक तोडून त्याच्यामध्ये टाकलेली आहे. चिमूटभर हिंग आपल्याला टाकायचा आहे आणि आलं लसणाची पेस्ट मी इथे अर्धा टेबलस्पून टाकलेली आहे. आता याचा कच्चा वास जाईपर्यंत हे मिक्स करून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये अगदी थोडीशी हळद घालून आपण जे उकडलेले बटाटे होते ते कुस्करून ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात. सध्या थंडी थोडी जास्त पडलेली आहे. सो असे थोडेसे चमचमीत आणि तेलकट पदार्थ खायची इच्छा होते. तर त्यासाठी ही रेसिपी आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की घरी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आता हे मिक्स करताना मी याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. सो हे मिक्स करून आपण थंड करून घेऊया आणि तोपर्यंत आपण इथे मी ब्रेड घेतलेले आहेत. ह्या ब्रेडचे मधून मी ह्याला गोलाकार कापून घेणार आहे, कट करून घेणार आहे. अशा प्रकारे मी दुसरा ब्रेड पण मधून कट करून घेणार आहे गोलाकार शेपमध्ये. आणि याच्यावर आपल्याला आता एका बाजूला टोमॅटो सॉस लावायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला मी इथे लाल मिरचीचा ठेचा घेतलेला आहे, तो आपल्याला स्प्रेड करायचा आहे. तुमच्या घरी जर लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही लाल मिरचीचा जो ठेचा आहे तो अवॉइड करू शकता. पण मी इथे लावणार आहे आणि हवं तर तुम्ही कमी जास्त प्रमाणात लावू शकता इथे. सो ह्याच्यावर आता आपण चीज स्लाइस ठेवायचा आहे. माझ्याकडे स्लाइस चीज आहे. सो चीज स्लाइस मी याच्यामध्ये 4 कोन दुरून ॲडजस्ट करून ठेवणार आहे आणि त्यानंतर हे दोन्ही स्लाइस एकावर एक ठेवून याच्या बाहेरून मी आपली जी बटाट्याची भाजी आपण करून घेतलेली होती ते जे मिक्सचर आहे ते याच्या बाहेरून मी दोन्ही साईडने लावणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला असाच प्रकारचा अजून एक वडा करून घ्यायचा आहे. सो दोन्ही वडे करून आपण नंतर मग ते बेसनाच्या स्लरीमध्ये बुडवून तेलात फ्राय करायचे आहेत. सो अशा ह्या छान छान आणि टेम्पटिंग रेसिपी जर तुम्हाला हव्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी जी ही रेसिपी आहे ती शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझं फेसबुक पेज मी ओपन केलं आहे घरगुती स्वयंपाकघर या नावाने. सो माझ्या पेजला फॉलो पण करा. सो इथे मी हे तुम्हाला छान बुडवून दाखवते आहे. सो आता आपण इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस मिडियम करून आपल्याला हे वडे सोडायचे आहेत. मी इथे स्लरीमध्ये तुम्हाला हे जे वडे आहे ते छान बुडवून दाखवते. आता हे छान जे बेसन आहे ते आपल्या वड्याला कोट झालं पाहिजे. ते कोट झाल्यानंतर अगदी अलगद हा वडा आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे. ही जी प्रोसिजर आहे ती अगदी सांभाळून करायची आहे कारण तेल छान आणि कडकडीत असं तापलेलं आहे. सो प्रिकॉशन घेऊन तुम्ही स्टेप करा. आणि आता हे जे वडे आहे ते दोन्ही बाजूने चांगले सोनेरी रंगावर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत.
माझ्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही नक्की जा, व्हिजिट करा आणि माझी रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तसेच ह्याची जी रेसिपी आहे ती तुम्हाला इथे कळली नसेल तर प्लीज माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पूर्ण रेसिपी आणि याचे जे इन्ग्रेडियंट काय काय वापरले आहेत, किती प्रमाणात वापरले आहेत ते लिहिलेले आहेत, सो तुम्ही तिथे जाऊनही चेक करू शकता. तर आपला हा जो वडा आहे तो छान गोल्डन फ्राय झालेला आहे दोन्ही बाजूने. सो आपण हा काढून घेऊयात आणि दुसरा वडा अशाच प्रकारे छान दोन्ही बाजूने फ्राय करून घेऊयात. माझ्याकडून तुम्हाला जर कोणत्या रेसिपी अपेक्षित असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी त्या रेसिपी करून त्याचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेन. सो आपला हा जो वडापाव आहे तो खाण्यासाठी तयार झालेला आहे. आता आपण हा मधून कट करून सर्व करूयात. भेटूयात आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.